नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत. आजचा दिवस खास आहे. आजचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण भारताचे 15वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने शपथ घेतलेली आहे. आजचा आपला प्रश्न त्याविषयीच आहे. प्रश्न पडद्यावर बघा. आपल्या मंत्रिमंडळाच्या गठनातून नरेंद्र मोदींनी नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का? मी हाच प्रश्न वेगवेगळ्या अंगाने तपासणार आहे. आज नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातून काय संदेश मिळतो? मंत्रिमंडळ छोटं आहे का? मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स हे जे नरेंद्र मोदी वारंवार म्हणतायत त्याची प्रचिती या मंत्रिमंडळातून येते आहे का? मंत्रिमंडळामध्ये घराणेशाहीला सोडचिठ्ठी देण्यात आली आहे का? मंत्रिमंडळामध्ये काही नवी रचना करण्याचा प्रयत्न आहे का? आणि या मंत्रिमंडळामुळे सरकारची कार्यक्षमता वाढेल का? अशा मुद्द्यांची आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत आहेत पुण्याहून काँग्रेसचे नेते सतीश देसाई. माझ्यासोबत आहेत दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे. माझ्यासोबत पुण्याहूनच आहेत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित. माझ्यासोबत हैदराबादहून येतील काही क्षणातच रिटायर्ड डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस, ज्यांनी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे, ते विवेक देशपांडे. आणि माझ्यासोबत येणार आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे. पण मी या सगळ्या चर्चेला सुरुवात करतोय सतीश देसाई तुमच्यापासून. याचं कारण तुम्ही विरोधी पक्ष आहात आणि जे मंत्रिमंडळ गठन झालेलं आहे त्याच्यावर पहिली प्रतिक्रिया देण्याचा अधिकार मला असं वाटतं विरोधी पक्षांचा आहे. नरेंद्र मोदींचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा असा दावा आहे की हे जे आज कॅबिनेटचं गठन झालं आहे त्यातून त्यांनी नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे देशाला. कार्यक्षम सरकार यातून मिळू शकतं. काही ठिकाणी त्यांची जी खाती आहेत 2-2 खाती जोडण्यात आलेली आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मंत्र्यांची संख्या, विशेषतः राज्यमंत्र्यांची संख्या सुद्धा कमी आहे. तुम्हाला हे सगळं पटतंय का? या मंत्रिमंडळातून एक नवा चेहरा समोर आलाय का? सर्वप्रथम निखिलजी, मी आपल्या माध्यमाच्या द्वारे नरेंद्र मोदींचे या देशाचे पंतप्रधान 15वे झाले याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून स्वागत करतो. आज आता विनय सहस्त्रबुद्धे आता या ठिकाणी नाही आहेत, नाहीतर मला त्यांचंही अभिनंदन करावंसं जास्त वाटलं असतं, कारण ग्रेट भेट या आपल्याच कार्यक्रमामध्ये काही दिवसापूर्वी आपण त्यांची मुलाखत घेतली आणि विनय सहस्त्रबुद्धे नावाचा एक अतिशय समर्पित भावनेनं काम करणारा कार्यकर्ता लोकांना कळला. कदाचित अच्छे दिन आने वाले है या गोष्टीची सुरुवात विनय सहस्त्रबुद्धेंच्या पासूनच होईल किंवा काय अशी मला एक अपेक्षा आहे. अविनाश धर्माधिकारी माझे सहकारी परवा नांदेडच्या गुरुद्वारातनं बाहेर आले आणि तेव्हा मी लगेच फेसबुकवर त्यांचा फोटो पाहिला आणि त्यांना कळवलं होतं की अविनाश, आज तू दिल्लीमध्ये हवा होतास. कोणी कुठल्याही पक्षामध्ये असले आणि विरोधी पक्षामध्ये असले तरी त्या मित्रांचं अभिनंदन केलं पाहिजे. प्रकाश जावडेकर हा माझा फार शाळेपासूनचा मित्र आहे, त्याचंही या निमित्तानं आपल्या माध्यमाच्या द्वारे मी मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. त्याच्याकडून अधिक चांगल्या कामाची अपेक्षाही व्यक्त करतो. आज नरेंद्र मोदींचं जे मंत्रिमंडळ जाहीर झालेलं आहे, काही वेगळा संदेश मुळामध्ये उद्या माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांची 50वी पुण्यतिथी आहे. त्या पूर्वसंध्येला या देशाची लोकशाही भक्कम राहावी, या देशाला नॉन अलाइनमेंटमध्ये एक महत्त्वाचं स्थान मिळावं आणि ही प्रचंड लोकशाही प्रधान देश आहे, यातली ही लोकशाही प्रगल्भ राहावी याकरता ज्या नेहरूंनी अथक परिश्रम केले, त्यांच्या 50व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला हा इतका भव्य दिव्य सोहळा करून नरेंद्र मोदींनी संबंध जगाला दाखवून दिलेला आहे की भारत हा अतिशय प्रगल्भ देश आहे. या भारतामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि माणसं अडाणी असतील पण ते सुशिक्षित आहेत का सुसंस्कृत आहेत यापेक्षा त्या माणसांना लोकशाही अधिक चांगली कळते. हा संदेश या निमित्तानं संबंध जगामध्ये गेला. सार्क देशाच्या सगळ्या पंतप्रधानांना आणि सगळ्या राष्ट्रप्रमुखांना बोलवण्याच्या मागची त्यांची भूमिका नक्कीच स्वागतार्ह आहे. मला काही गोष्टी पण याच्यामधल्या, आता आज पहिला दिवस आहे त्यामुळे त्याबद्दल काही फारसं बोलणं योग्य होणार नाही, पण तरी सुद्धा ज्या वेळेला परंपरागत येणाऱ्या लोकांना मंत्रिपद देण्यात जाणार नाही हे जेव्हा आपण म्हटलो, पूनम महाजनला मंत्रिपद दिलं नाही, वसुंधरा राजेंच्या मुलाला मंत्रिपद दिलं नाही, यशवंत सिन्हांच्या मुलाला मंत्रिपद दिलं नाही, हा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी जाणीवपूर्वक केला. पण त्याचबरोबरती जे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हरलेले आहेत ते अरुण जेटली आणि स्मृती इराणींना आपण मंत्रिपद देताय, हे दुहेरी मापदंड आपले नेमके काय आहेत हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कळले नाहीत. हा एक भाग आहे. आणि दुसऱ्या गोष्टीचा उल्लेख निखिलजी करणंच आवश्यक आहे
की या मंत्रिमंडळामध्ये एका माजी लष्कर प्रमुखाला आपण समाविष्ट केलेलं आहे आणि लष्कराला सुद्धा राजकारणाच्या आपण या प्रवाहामध्ये आणताय किंवा काय आणि लष्कराचं सुद्धा राजकीयकरण होईल किंवा काय अशी शंका माझ्यासारख्या माणसाच्या मनामध्ये आली तर त्यात वावगट नाही. पण तरी सुद्धा आज हा पहिला दिवस आहे. नरेंद्र मोदींना त्यांच्या भावी काळामध्ये अधिक कार्यक्षमपणे काम करण्याकरता आपण त्यांना सद्भावना आणि सदिच्छा देऊया आणि त्यांचं मनापासून स्वागत करूया. अगदी. मी अविनाश धर्माधिकारी यांच्याकडे जाणार आहे. अविनाश धर्माधिकारी, आत्ता सतीश देसाईने जे मुद्दे उपस्थित केले त्यापासून सुरुवात करून मला ही चर्चा व्यापक करायची आहे. या मंत्रिमंडळात निश्चितपणे घराणेशाहीला सोडचिठ्ठी देण्यात आली आहे, पण संध्याकाळपासून एक आक्षेप सतत घेतला जातोय की ज्यांनी निवडणुकीत पराभव पत्करलाय त्यांना का स्थान दिलंय. पूर्वीच्या राजकारणामध्ये हे तत्वामध्ये बसत नव्हतं राजकारण्यांच्या की एकदा पराभव झाला तर राज्यसभेत सुद्धा जात नव्हते काही राजकारणी. मग अशा वेळेला अरुण जेटली, स्मृती इराणी यांना का तिथे प्रतिनिधित्व देण्यात आलंय. आणि दुसरा मुद्दा त्यांनी लष्कर प्रमुखांचा केलाय, त्याबाबतही आपण बोला. पण मला मूळ मुद्द्याकडे यायचंय, जो मुद्दा मी तुम्हाला दुपारी सुद्धा विचारला होता. नरेंद्र मोदींचा दावा असा आहे की मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स या एवढ्या मोठ्या मंत्रिमंडळातून, म्हणजे हे छोटं मंत्रिमंडळ नाहीये, 45 सदस्य या मंत्रिमंडळात आहेत. कदाचित दुसऱ्या फेरीमध्ये हे मंत्रिमंडळ 60 किंवा 65 इतकं सुद्धा होऊ शकतं. मग हा संदेश खरोखरच अंमलात येऊ शकतो का? मी पहिल्या प्रथम अर्थातच एकूणच आजच्या दिवसाचा आनंद माझं मते सर्व मिळून देशाने व्यक्त केला आणि तिथे आजच्या दिवसाकरता तरी सगळा देश एकसंधपणे उभा आहे. त्यामध्ये जातपात धर्मपंथ भेद नाहीत, उत्तर भारतीय दक्षिण भारतीय भेद नाहीत, मराठी अमराठी भेद नाहीत, इतकंच काय पक्षापक्षांचे सुद्धा नाहीत. तर हे देशाचं एक आशेचं चित्र आहे. देश जर असा उभा राहिला तर आपली प्रगती सुद्धा अतिशय वेगाने होणार आहे. आपण त्याचंच एक रूप आता सतीश देसाई ज्या कमालीच्या शालीनतेने बोलले ती मुळात त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे. तर त्यांना आपके मुंह में घी शक्कर अशी शालीनता हेच मुळी डेमोक्रेसी लोकशाहीचं मूळ आहे. तेव्हा लोकांनी दिलेला कौल आपण स्वीकारला आणि त्यानुसार आज एक घडलं तर लोकशाहीतलं परिवर्तन जे जवळजवळ क्रांतिकारक आहे ते इतक्या शांततामय मार्गाने घडतं, हीच एक कमालीची हृदयस्पर्शी गोष्ट आहे. मला गेले अनेक दिवस वाटत आलंय की आत्ता ज्या तऱ्हेने देशात सर्व घडलं आणि त्यातला नरेंद्र मोदींचा आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपन आघाडीचा विजय एनडीए याची तुलना बराक ओबामांनी 2008 साली जी अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली जवळजवळ अशक्यपराय वाटणाऱ्या परिस्थितीतून आणि त्या मोहिमेचाही जगभर लोकशाहीत अभ्यास केला जातो तसा या आत्ताच्या मोहिमेचा सुद्धा केला जाईल आणि त्यामध्ये भारताच्या आणि जगाच्याच लोकशाहीला समृद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. आता आजची मंत्रिमंडळाचा शपथविधी हे म्हणलं तर एक लोकशाही पद्धतीने होणारं योग्य यथायोग्य असं कर्मकांड आहे. ते राष्ट्रपती भवनच्या समोरच्या लॉनवर असं प्रथमच करण्यात आलं. त्या कार्यक्रमाला एक कमालीची शुभकथा होती. मंत्रिमंडळाची रचना पाहिली तर आपण दुपारी म्हणत होतो तसं महिलांना मोठं प्रतिनिधित्व दिसतं, ही एक आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर अजून हे सगळं पूर्ण झालंय असं नाही, त्यामुळे त्याच्यावर आत्ता काही पूर्ण भाष्य नाही करता येणार आहे. जे दोन मुद्दे सतीश देसाईंनी पण उपस्थित केले हे सर्वांनीच विचार जरूर करावा असे आहेतच. त्यापैकी आता अरुण जेटलींचं एकूण भाजपतलं स्थानच तेवढं वरचं आहे. आता शेवटी मागे आपल्याही लक्षात असेल की अशीच प्रमोद महाजन पण निवडणूक हरले होते पण पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नेमले गेले. शिवराज पाटील सुद्धा लातूरमधनं निवडणूक हरले पण देशाचे गृहमंत्री म्हणून नेमले गेले होते. याची कुठेतरी एक तारतम्याची रेषा आहे. तो व्यक्ती निवडणूक हरला असला तरी जर त्याचा अनुभव समृद्ध असेल तर त्याचा मंत्रिमंडळासाठी उपयोग असावा अशी एक असू शकते भूमिका. स्मृती इराणींनी समक्ष राहुल गांधींना इतकी टफ फाईट दिली, ज्या प्रकारची भूमिका बजावली आहे, यानंतर पण प्रश्न कोणाला उपस्थित करायचा असला तर तो प्रश्न उपस्थित करणं लेजिटिमेट आहे. मला हे पहिली कॉमेंट थांबताना एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे दोन तुम्ही एक प्रश्न विचारला तो आणि एक मुद्दा, सार्कच्या देशांना बोलवणं यामध्ये कमालीची राजकीय समयसूचकता आहे. आणि केवळ हा बदल होतोय म्हणल्यानंतर पाकिस्ताननी आणि श्रीलंकेनी आपले कैदेमध्ये ठेवलेले प्रत्येकी 100-150च्या वर आपले मच्छीमार सोडले, त्याच्यामध्ये पण एक नवं पर्व सुरू होण्याचं लक्षण आहे. तसा भारताच्या परराष्ट्र धोरणाला गेली अनेक वर्ष हा एक शाप होता की कुठल्याच सहकार्याशी शेजाऱ्याशी आपलं नातं
मैत्रीचं किंवा सहकार्याचं नव्हतं. तर ही शक्यता आहे की लोकांनी ज्या तऱ्हेने कौल दिला एका समर्थ पक्षाच्या पाठीशी, तो मेसेज उरलेल्या सार्कमधल्या सर्वांना सुद्धा जातो आणि हे भारत राष्ट्र आता एक समर्थपणे उभं राहणार आहे. तर मग ते सर्व आले सुद्धा आणि त्यांच्या पण आपण ग्रेस आहे त्याच्यात, ज्या शालीनतेने आपण आमंत्रण दिलं, बोलवलं. आता त्यामध्ये शालीनते पलीकडे सुद्धा एक फारच मोठा मुद्दा आहे. पहिल्या पावलात या सरकारने हे दाखवून दिलं की प्रादेशिक राजकारणापोटी भारताचं परराष्ट्र धोरणची खिचाताणी होऊ दिली जाणार नाही. म्हणजे आपला श्रीलंकेशी प्रश्न आहे. तमिळांचं हित सांभाळलं गेलंच पाहिजे श्रीलंकेतल्या, आणि त्यावर युनायटेड नेशन्सने सांगितलेली आवश्यक कारवाई झाली पाहिजे. पण शपथविधीसारख्या समारंभाला ते असावेत आणि तिकडे तमिळनाडूतलं जे राजकारण आहे DMK AID या नादात भारताचं परराष्ट्र धोरण खेचलं जाणार नाही. मागे हे घडलं आणि आपण युनायटेड नेशन्समध्ये श्रीलंकेविरुद्ध मतदान केलं तर आपल्याला श्रीलंकेने सांगितलं होतं की ठीक आहे, पुढच्या वेळी काश्मीर प्रश्न UN मध्ये येईल तेव्हा आम्ही बघतो. हे जर झालं किंवा ममता बॅनर्जींनी त्यांच्या काही स्थानिक गरजांपोटी तीस्ता पाणी वाटपावरनं जो बांगलादेशशी आपला करार व्हायचा होता तो होऊ दिला नाही. आता हे बदललंय आणि भारत एक ठाम परराष्ट्र धोरण घेऊन सुद्धा उभा राहील हे दिसून आलंय. जरा लांबलं माझं पण शेवटचं भाष्य. गुड गव्हर्नन्स हा विकास आणि गुड गव्हर्नन्स हा मुख्य निवडणुकीचा इश्यू बनला. यामध्ये पण एक लोकशाहीचा विजय आहे आणि हे सूत्र फारच मोलाचं आहे. लेस ऑफ गव्हर्नमेंट आणि मोर ऑफ गव्हर्नन्स. आता ते आत्ताच्या मंत्रिमंडळ गठनातनं दिसतं का नाही दिसतं हे टू अर्ली, आत्ता भाष्य नाही करता येणार. आता थांबताना मी एक सर्वात मोठा मुद्दा सांगतो. आपल्या राज्यघटनेतल्या तत्वानुसार सरकारी यंत्रणा लोकांना थेट उत्तरदायी नाही. सरकारी यंत्रणा लोकप्रतिनिधींना उत्तरदायी आहे, लोकप्रतिनिधी लोकांना उत्तरदायी आहेत. या सिस्टीमच्या डिझाईनमुळेच सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन लोकांचं शोषण करतील अशी रचना तयार होते. याला उत्तर आहे सरकारी यंत्रणा लोकांना थेट उत्तरदायी बनवली पाहिजे. ते उत्तर पहिल्यांदा मध्य प्रदेशचं सरकार, नंतर गुजरातचं सरकार आणि नंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालच्या बिहार सरकारने करून दाखवलं. त्याचं नाव आहे लोकसेवा गॅरंटी ऍक्ट. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असा कायदा आला राज्यांमध्ये की सरकारी यंत्रणेवर लोकांची कामं वेळेत, पारदर्शकपणे आणि भ्रष्टाचार विरहित करण्याचं कायदेशीर बंधन आलं. न झाल्यास शिक्षा होईल. आपण अशी अपेक्षा केली पाहिजे की आता हे केंद्रात होईल. हे आणि अशी पावलं होताना दिसली तर मग लेस ऑफ गव्हर्नमेंट आणि मोर ऑफ गव्हर्नन्स हे प्रत्यक्ष दिसून येणं चालू होईल. अगदी. मिलिंद कांबळे, मला तुम्हाला या चर्चेमध्ये आणायचं आहे. तुम्ही कसं पाहताय या सरकारकडे, याकडून काय अपेक्षा करताय? सर्वप्रथम मी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. कारण या देशातल्या 125 कोटी लोकांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा यांचं ओझं घेऊन हे मंत्रिमंडळ पुढील काम करणार आहे. हा अतिशय पहिला दिवस आहे. जसं धर्माधिकारी म्हणाले तसं सगळ्यांनी आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे. कारण या देशातल्या दलित, आदिवासी आणि तरुण यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारला मतदान केलेलं आहे. त्यामुळे या वर्गाच्या अपेक्षा ही या सरकारकडून मोठ्या प्रमाणात आहेत. नरेंद्र मोदी यांनी सेंट्रल हॉलमध्ये जे भाषण केलं त्या भाषणाच्या वेळी त्यांनी सांगितलं की हे सरकार या देशातल्या गोरगरीब लोकांचं सरकार असेल असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे या देशातली जनता यांचं पुढचं जे कामकाज असेल याकडे अगदी बघत राहील. मी एक इंडस्ट्रीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी या सरकारचं स्वागत करतो आहे. कारण नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये जे काम केलेलं आहे किंवा नरेंद्र मोदी यांची जी प्रतिमा आहे ते एक इंडस्ट्री फ्रेंडली लीडरशिप अशा स्वरूपाची आहे. 2 वर्षापूर्वी व्हायब्रंट गुजरात जे झालं होतं त्या व्हायब्रंट गुजरातला मी उपस्थित होतो. कारण CII कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री याचा एक मी राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण उपस्थित होतो. तेव्हा कंप्लीट इंडियन इंडस्ट्री त्या ठिकाणी आलेली होती. तेव्हा दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांनी एक मथळा छापला होता की नरेंद्र मोदी यांचा
छोट्या कॅनव्हासवरचा हा मोठा शो आहे असं 2 वर्षापूर्वी लिहिलेलं होतं. कारण तिथे देशातले सर्व इंडस्ट्रीचे लोक उपस्थित होते. त्यामुळे त्यांची जी एक इंडस्ट्री फ्रेंडली प्रतिमा आहे, त्यामुळे या देशाची जी इंडस्ट्री आहे आणि इंडस्ट्रीचे जे प्रश्न आहेत आणि या देशाची जी आर्थिक विकासाची घडी आहे ती पुन्हा रुळावरती आणण्याचं सगळ्यात मोठं आव्हान या सरकारपुढे आहे. मागच्या सरकारमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग असतील किंवा त्यांच्या तज्ज्ञ मंडळी ही इकॉनॉमिस्ट होती, परंतु मागच्या 1 वर्षापूर्वी जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होती, जी फायनान्शियल इन्स्टिट्यूटनी केलेली होती, ती अचानक काढून घेतली आणि एक मोठी पोकळी या देशामध्ये निर्माण झाली आणि रुपयाचा भाव गडगडला. तेव्हापासून आत्तापर्यंत मग त्याच्यातलं फूड इन्फ्लेशन असेल, महागाई असेल, हे सगळे वाढत गेलेल्या गोष्टी आहेत. खूप अर्थतज्ञ होते, सगळ्या गोष्टी होते, परंतु ती काही गोष्ट ट्रॅकवरती आणता आलेली नाही. परंतु या सरकारच्या पुढे हे सगळ्यात मोठं आव्हान असेल की पण मिलिंदजी, एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. मिलिंदजी, तुमच्या या अपेक्षा बरोबर आहेत, त्यावर आपण चर्चा करूया. पण आज जे मंत्रिमंडळाचं गठन झालेलं आहे, ज्या पद्धतीने मंत्रिमंडळ बनवण्यात आलेलं आहे, जे चेहरे त्याच्यामध्ये आहेत, यावरून या अपेक्षा पूर्ण होतील का? यांचा काही मार्ग वेगळा असेल असं तुम्हाला वाटतंय का? नक्की, कारण मंत्रिमंडळाचा साईज जो आहे तो जवळजवळ 10% हा 44-45चा जो आहे एकूणच्या, तो एक कॉम्पॅक्ट मंत्रिमंडळ करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. खरं म्हणजे मागच्या याच्यातला जर साईज बघितला तो 74-75च्या आसपासचा होता, परंतु हा नरेंद्र मोदी यांचा एवढ्यावरतीच थांबेल असं नाही, पुढे त्यांना तो वाढेल. परंतु मुख्य थोडं कॉम्पॅक्ट वाटतंय, सगळ्यांना प्रतिनिधित्व दिल्यासारखं वाटतंय आणि काही नितीन गडकरी सारखे जे महाराष्ट्रातले अतिशय कार्यक्षम असे राहिलेले जे मंत्री आहेत त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी या ह्याच्यामध्ये सरकारमध्ये येईल. अरुण जेटली सारखे तज्ज्ञ मंडळी आणि अशी सगळी मागच्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकालामध्ये ज्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे अशी अनेक मंडळी या सरकारमध्ये आहेत आणि नव्या चेहऱ्यांनाही संधी दिलेली आहे. एक समतोल राखण्याचा प्रयत्न आणि ती एक कसरत ही त्या प्रमुखाला करावी लागते, ती नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. परंतु शेवटी नरेंद्र मोदी यांची जी स्टाईल आहे काम करण्याची, त्या स्टाईलप्रमाणे नक्की मला वाटतं ते सगळ्यांच्याकडून काम करून घेतील आणि ही मंडळी ही आत्ता तरी सक्षम दिसत आहेत. खरं म्हणजे हे खूप अर्ली होईल की त्यांच्या ठीक आहे, पण प्रथम दर्शनी तरी तुम्हाला ही मंडळी सक्षम वाटतायत. मिलिंदजी, मी जातोय हैदराबादला. विवेक देशपांडे आपल्या सोबत आहेत. विवेक देशपांडे, मंत्रिमंडळ आज तुम्ही बघितलेलं आहे, कशा प्रकारे त्यांनी महिलांना प्रतिनिधित्व दिलंय, राज्यांचं प्रतिनिधित्व हा विषय त्यांनी मनातून काढलेला दिसतोय, कारण राजस्थानला प्रतिनिधित्वच नाही आहे आणि मंत्रिमंडळाचं वय जे आहे ते सुद्धा कमी आहे. 70 पुढचे फार लोक नाही आहेत या मंत्रिमंडळामध्ये. कसं पाहताय तुम्ही या मंत्रिमंडळाकडे? निखिलजी, सर्वप्रथम मी नरेंद्र मोदीजींचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाला शुभेच्छा व्यक्त करतो. वास्तविक मी काही राजकीय विश्लेषक नाही, तरी पण या मंत्रिमंडळाकडे बघितल्यानंतर मला असं वाटतं की याच्यामध्ये तरुणांना जो वाव दिला गेला आहे आणि वर्तमानपत्रातून सुद्धा जे मी वाचत आलो की या मंत्रिमंडळामध्ये 75च्या नंतरच्या लोकांना स्थान राहणार नाही. त्यावरून मोदीजींचा जो आउटलुक आहे पाहण्याकडे या मंत्रिमंडळाच्या घडवण्यामध्ये असं वाटतं की तरुणांना वाव दिल्यामुळे बरेचसे प्रश्न तरुण मंडळी ही हिरिरीने भाग घेऊन सोडवतील आणि तरुण मंडळींमध्ये काम करण्याची जी जिद्द असते ती नेमकी याच्यामध्ये हेरली जाणार आहे. त्याला कारण असं सांगतो की नरेंद्र मोदींनी ज्यावेळेला कॅम्पेनिंग सुरू केलं त्यावेळेला त्यांनी ज्या प्रकारे नवीन तरुणांना आपल्या संबंध कॅम्पेनिंगमध्ये गोवलं की मीडियाचा त्यांनी उपयोग करून घेतला, टेक्नॉलॉजीचा त्यांनी उपयोग करून घेतला आणि त्याचप्रमाणे नवीन पिढीच्या लोकांना, जे नवीन मतदार होते त्या मतदारांना त्यांनी जे आकर्षित केलं आपल्याकडे,
हे अत्यंत वाखाणण्यासारखं आहे. आणि याच्यामध्ये नवीन IT इंडस्ट्रीमधले लोक आणि त्यांच्या त्या यंत्रणेमध्ये जी कामं करणारी मुलं होती ती 20शीतली आणि 30शीतली मुलं होती की ज्यांनी टेक्नॉलॉजीचा उपयोग केला आणि नरेंद्र मोदींच्या कॅम्पेनिंगला भरपूर हातभार लावला, जेणेकरून ते अगदी कानाकोपऱ्यामध्ये संबंध देशाच्या पोहोचले. आणि त्याचा व्हायचा तो परिणाम आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे की जे दैदिप्यमान असा जो विजय यांना मिळाला त्याला मला वाटतं या नवीन पिढीमुळेच तो त्यांना बरोबर आहे. मिळाला असला पाहिजे. आणि विवेकजी तुमचा मुद्दा पोचलेला आहे की तरुणांमुळे हे मंत्रिमंडळ अधिक कार्यक्षम होण्याची शक्यता आहे. आपण एक ब्रेक घेऊया आणि चर्चा पुढे चालू ठेवूया. या क्षणाला माझ्यासोबत आता डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे सुद्धा आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि गुड गव्हर्नन्स सेल जो आहे या पक्षाचा त्याचेही ते प्रमुख आहेत. त्यामुळे ते या मंत्रिमंडळाविषयी काय बोलतात याविषयी उत्सुकता आहे. मी ब्रेक घेणार आहे आणि त्यांच्याकडे जाणार आहे. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा. मंत्रिमंडळाच्या गठनातून नरेंद्र मोदींनी नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का? होय म्हणतायत 83% लोक. हा नवा संदेश कोणता आहे हे शोधण्याचा आपला प्रयत्न आहे. ब्रेक नंतर मी थेट जाणार आहे डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे. विनय सहस्त्रबुद्धे, नरेंद्र मोदींच्या या मंत्रिमंडळाबद्दल आज दुपारपासून चर्चा चालू आहे. तुम्ही स्वतः कसं बघताय या मंत्रिमंडळाकडे? मला असं वाटतं की नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मुद्दा असा होता की त्यांना एक वास्तवाचं भान विसरून चालणारं नव्हतं आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला हवं तसं म्हणजे मुख्यतः कार्यक्षमतेला प्राधान्य देणारं आणि रिझल्ट ओरिएंटेड अशा प्रकारची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचं मंत्रिमंडळ त्यांना बनवायचं होतं. आणि मला असं वाटतं की या दोन्ही गोष्टींचं योग्य भान ठेवून एक संतुलित अशा प्रकारचं मंत्रिमंडळ देशाला देण्यामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी ठरले आहेत. बऱ्यापैकी मी याकरता म्हणेन की अजून राजस्थानला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही असं मागा तुम्ही उल्लेख केला ते बरोबर आहे. परंतु मला असं वाटतं की हे मंत्रिमंडळ काही अंतिम आहे असं मानण्याचं कारण नाही. आत्ता सुरुवातीला त्यांनी छोटं मंत्रिमंडळ मी बनवीन असंच म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे हे छोटं आहे आणि माझी अशी अटकळ आहे की याच्यामध्ये एखाद दुसऱ्या मंत्र्याची अधिक भर पडू शकते. परंतु आत्ताचं जे मंत्रिमंडळ बनलेलं आहे त्याचा आकार बघितला, त्याचा प्रकार बघितला तर मला असं वाटतं की एका बाजूनी नव्या चेहऱ्यांना संधी, दुसऱ्या बाजूनी ज्यांनी आपलं कर्तृत्व वेगवेगळ्या पद्धतीने सिद्ध केलं आहे अशांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना योग्य वाव, प्रादेशिक अशा प्रकारचं संतुलन, सर्व प्रकारच्या म्हणजे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीला आता मित्रपक्षांच्या समावेशाची तशी तांत्रिकदृष्ट्या गरज नव्हती. परंतु एका कृतज्ञतेच्या भावनेने मित्रपक्षांचा देखील योग्य समावेश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना त्या खात्यामध्ये काही काम करता येईल किंवा ज्यांचं त्या प्रकारचा काही ना काही अनुभव राहिला आहे, जसं प्रकाश जावडेकर हे महाराष्ट्रात नियोजन मंडळामध्ये उपाध्यक्ष होते किंवा निर्मला सीतारामन या महिला आयोगामध्ये केंद्रामध्ये सदस्य होत्या, त्यांच्या त्या वेळच्या कामगिरीचा विचार करून त्यांना आता नव्याने काही संधी देण्याचा एक मुद्दा हा समोर ठेवून मला असं वाटतं की त्यांनी मंत्रिमंडळ बनवलेलं आहे. जसं आपण उल्लेख केला होता त्याप्रमाणे या मंत्रिमंडळाचं सरासरी वय कमी आहे. अनेक तरुणांना संधी मिळालेली आहे. स्मृती इराणी या मंत्रिमंडळातल्या 38 वर्षीय महिला, त्याही अल्पसंख्य समाजातल्या अशा एकमेव तरुण महिला आहेत की ज्यांचा या प्रकारे एका महत्त्वाच्या पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की स्मृती इराणींपासून नजमा हेपतुल्लांपर्यंत आणि दुसऱ्या बाजूने आमचे अतिशय तरुण कार्यकर्ते धर्मेंद्र प्रधान यांच्यापासून संतोष गंगवार यांच्यासारख्या जमिनीशी नातं असलेल्या नेत्यापर्यंत अशा सर्व प्रकारच्या घटकांचं योग्य संतुलन राखण्याची एक फार चांगली कामगिरी या मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. याच्यामध्ये आणखी एखाद दोन जणांची भर पडू शकते अशी माझी कल्पना आहे आणि मला असं वाटतं की राजस्थानसारख्या राज्याचा जो समावेश आता राहिला आहे ती उणीव कालांतराने निश्चितपणे भरून निघेल. दीक्षित सर, हे तुम्हाला विवेचन पटतंय का? आणि आपण जे विश्लेषण करतोय संध्याकाळपासून एक तर त्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे त्याला तुम्ही स्पर्श करावा अशी माझी इच्छा आहे. 7 महिलांना इथे प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. आपण नेहमी महिलांच्या प्रतिनिधित्वाबद्दल बोलत असतो, काँग्रेस पक्ष सुद्धा बोलतो, इतर पक्षही बोलतात, पण नरेंद्र मोदींनी हे करून दाखवलंय. या मुद्द्यापासून तुम्ही सुरुवात करा आणि इतर मुद्द्यांना स्पर्श करा. 7 महिलांना मंत्रिपद मिळणं आणि त्यापैकी 6 महिलांना कॅबिनेट दर्जा देणं ही गोष्ट ऐतिहासिक स्वरूपाची आहे.
आणि त्यातही परत सुषमा स्वराज या मागच्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यामुळे विरोधी पक्षनेत्या म्हणजे शॅडो प्राईम मिनिस्टर असतात. त्यामुळे संरक्षणापासून सर्व गोष्टी त्यांना ब्रीफ केल्या जात असतात. त्यामुळे त्यांची एक जी मूळ समज होती त्याच्यामध्ये त्यांचा अनुभव भर पडून त्यांची एक काही काम करण्याची पद्धती विकसित झाली. त्यामुळे त्यांना स्थान मिळणं ही फार चांगली गोष्ट होती. नजमा हेपतुल्ला ह्या काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये वाढलेल्या, बराच त्यांचाही प्रदीर्घ अनुभव आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचा. त्यांनी सत्तारूढ पक्ष सोडून सोनिया गांधींचा वाईटपणा घेऊन त्या भाजपमध्ये जाणं ह्याला एक फार महत्त्व होतं. आणि त्या अबुल कलाम आझाद यांच्या नात आहेत आणि त्यांना एक काही वैचारिक वारसा आहे. त्यामुळे त्यांचं स्थानही महत्त्वाचं आहे. मगाशी ज्याचा विनय सहस्रबुद्धेंनी उल्लेख केला, निर्मला सीतारामन या तमिळनाडूतल्या आहेत आणि त्या सबंध दक्षिणेच्या पट्ट्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या महिला राजकारणी आहेत. तेव्हा अशा सर्व महिलांना त्यांनी प्रतिनिधित्व दिलं. ही निर्विवाद ऐतिहासिक अशा स्वरूपाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक मंत्रिमंडळं होताना आपण बघितली आणि मंत्रिमंडळं कशी होतात तर साधारणपणानं त्या मंत्रिमंडळ करणाऱ्यांच्यामध्ये जी गटबाजी असते ती गटबाजी मीडियामध्ये कधीतरी यायला लागते. आणि जर आपल्याला पक्षांतर्गत गटबाजी करता येत नाही, विशेषतः काँग्रेसमध्ये हे घडतं, आपल्याला जर पक्षांतर्गत गटबाजी करता येत नसेल तर मीडियाचा वापर केला जातो. इथे असं घडलं. माझी अशी समजूत आहे की आज सकाळी नितीन गडकरी काय, गोपीनाथ मुंडे काय हे जेव्हा गेले तोपर्यंत त्यांना देखील माहिती नव्हतं की आपण मंत्रिमंडळात असणार आहे. किंबहुना खाते वाटपाचं सुद्धा आपण असंच बघतोय की कोणतं खातं कोणाकडे आहे हे काहीतरी खात्री कोणाला तरी झाली आणि लोक बोलतात असं दिसत नाही. किंबहुना नरेंद्र मोदींनी सगळ्यांना सूचना दिली की तुम्ही शपथ घ्यायला तयार व्हा. त्याच्यानंतर लोक जे मीडियाशी बोलले त्याच्यात सुद्धा एक सूत्रीपणा, एक सुसूत्रता होती. कुठेही कुणीतरी काहीतरी विचित्र बोलतंय असं दिसलं नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेच्या संदर्भात सारखा असताना त्यांनी बोलवलं, सुरुवात चांगली केली. म्हणजे हे सगळं फार सोपं आहे अशातला भाग नाही. याच्यामध्ये पुढे अडचणी आहेत, संकट आहेत, अडथळे आहेत, हे सगळं खरं आहे. पण सुरुवात चांगली केली. त्यातही परत नवाज शरीफ यांच्यासारखा मनुष्य पाकिस्तानातच त्यांना विरोध असताना तिथला विरोध डावलून ती जोखीम पत्करून त्यांनी येणं, राजपक्षांनी त्यांच्या नॉर्थ प्रोव्हिन्समधला विरोध पत्करून इकडे येणं, किंवा बांगलादेश म्हणजे बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान हे 3 देश असे आहेत की ज्यांच्याशी आपले फार महत्त्वाचे संबंध आहेत किंवा आपले फार महत्त्वाचे विषय आहेत. म्हणजे तामिळनाडूतल्या स्वायत्ततेपासून इकडे तिस्ताच्या पाणी वाटपापर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विभागामध्ये भारत हा सगळ्यांशी चांगले संबंध ठेवू इच्छितो आणि त्याच्यासाठी करारासाठी अजेंडा घेऊन, विषयपत्रिका घेऊन आंतरराष्ट्रीय बैठका करण्यापेक्षा राष्ट्रीय नेत्यांनी एक रुटीन मीटिंग करत जावं अशा प्रकारचा संदेश नरेंद्र मोदींनी देण्याचा प्रयत्न केला असा माझा समज आहे. आता तो कितपत यशस्वी तो नंतरचा भाग आहे. आज काही लगेच बायलॅटरल टॉक्स होणार नाहीयेत, पण एक महत्त्वाचा प्रकारचा आंतरराष्ट्रीय संदेश त्यांनी दिला. मगाशी अरुण जेटलींच्या समावेशाचा सहभाग झाला. पक्षीय अभिनिवेशातून उत्तर द्यायचं काही कारण नाही, पण सलग 2 लोकसभेवर निवडून आलेले सदस्य देशाचे पंतप्रधान झाले. हे आपण बघितलेलं आहे. ते राज्यसभेवर निवडून आलेले होते. आणि अरुण जेटली हे जेव्हा वाजपेयींचं सरकार होतं तेव्हा WTO मध्ये जाऊन त्यांनी ज्या प्रकारे जागतिक बाजारपेठेचा कायदा, विकसनशील देशांची परिस्थिती, भारताची गरज याची मांडणी केली, तेव्हा त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या अभ्यासाचा, त्यांच्या व्यासंगाचा या देशाला उपयोग होतोय. ही फार चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे तुमच्या दृष्टीने लोकसभेतला पराभव हा महत्त्वाचा नाहीये, त्यांची गुणवत्ता महत्त्वाची आहे. मला विनय सहस्रबुद्धे तुम्हाला हेच विचारायचं आहे की एक तर असं म्हटलं जात आहे की नरेंद्र मोदींनी अजिबात, कोणीतरी नाराज होणार, कोणीतरी खुश होणार, हे बरोबर आहे, पण ही नाराजी फारशी बाहेर येणार नाही अशा दृष्टीने त्यांनी दक्षता घेतली. साधारणपणे काँग्रेसचं मंत्रिमंडळ असेल, कुणाचं मंत्रिमंडळ असेल, नाराजी बाहेर येते, पण आज इतकी नाराजी आलेली नाहीये. रामदास आठवलेंची नाराजी सोडून द्या, हे कसं काय त्यांनी केलं? आणि मला मूळ मुद्द्याकडे माझे यायचं आहे. मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स हे जे तत्व नरेंद्र मोदींनी गेले काही दिवस मांडलेलं आहे, या तत्वानुसार हे सरकार कसं कामकाज करणार आहे? पहिल्या प्रश्नाचं आधी मी उत्तर देतो की या सगळ्या प्रक्रियेकडे एका वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या की त्यांची निवड झाल्यानंतर जवळजवळ 6-7 दिवसांनी जवळजवळ आठवड्याभराने मंत्रिमंडळाची घोषणा झाली. आणि त्या सगळ्या मधल्या काळामध्ये त्यांनी एका बाजूने गुजरातमधल्या ज्या व्यवस्था लावायच्या होत्या त्या लावल्या
आणि दिल्लीमध्ये तळ देऊन सगळ्या पक्षाच्या प्रमुख लोकांशी आणि पक्षाच्या हितचिंतक संघटनांच्या लोकांशी देखील व्यापक प्रमाणात चर्चा केली आणि त्यांना निश्चितपणे हे सुनिश्चित करायचं होतं की कुठल्याही प्रकारे मतभेदांना वाव असू नये, कुठल्याही प्रकारची गटबाजी समोर येऊ नये, पण त्याचबरोबर जे संकेत आपल्याला निर्माण करायचे त्याची धाडसाने आपल्याला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे जो एक संकेत किंवा 75 पेक्षा जास्त वय असलेल्यांना शक्यतो मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ नये, कारण तसं दिलं तर तरुण रक्ताला जो वाव द्यायचा तो आपल्याला देता येणार नाही. आणि त्यामुळे तोही संकेत पाळण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. त्यामध्ये काही अडचणी आल्या असतील त्यावरही त्यांनी मात केली. दुसऱ्या बाजूनी त्यांनी सगळ्यांशी चर्चा केली. सुषमा स्वराजांच्या बरोबर चर्चा केली, पक्षाच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली, पक्षाच्या संघटनेतल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या कार्यकर्त्या नेत्यांबरोबर चर्चा केली आणि चर्चेतून सगळ्यांची मतं जाणून घेऊन जे एक सूत्र भारतीय जनता पार्टीत नेहमी मांडलं जातं की मते अनेक पण निर्णय एक, आणि त्यामुळे चर्चा विचारविनिमय होपर्यंत मतभेदाला स्थान आहे, परंतु एकदा निर्णय झाला की मग मतभेद बाहेर येता कामा नयेत. या प्रकारचं जे अनुशासन कुठल्याही संघटनेला आवश्यक आहे ते पाळलं जाईल याची कसोशीने काळजी घेतली गेली आणि त्यातून मला असं वाटतं की आज अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला आहे आणि मी अशी आशा करतो की हे वातावरण निश्चितपणे टिकून राहील, ते टिकवण्यामध्ये आम्हाला यश मिळेल. दुसरा जो भाग आहे की मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्सिमम गव्हर्नन्स, याच्यामधलं एक मुख्य सूत्र हे आहे की आपल्या सरकारची स्थिती आज अशी आहे की जवळजवळ सरकारचा जो रेव्हेन्यू आहे, सरकारचं जे महसुली उत्पन्न आहे त्याचा जवळजवळ 70% भाग हा सरकार चालवण्यावरच खर्च होतो, कारण सरकार खूप आवाढव्य आहे. आणि सरकार म्हणजे मी केवळ मंत्रिमंडळ म्हणत नाही, तर एवढी मंत्री, त्याचबरोबर त्यांची खाती, उपखाती, विभाग, एकेका मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे विभाग, त्या विभागांचे कर्मचारी, या सगळ्याचं जे काही फार मोठ्या प्रमाणात एक अवडंबर माजलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या महसुली उत्पन्नाचा मोठा भाग याच्यावर खर्च होतो. आता एकदम मनात आलं की या सगळ्या महसुली खर्चाचा ज्याच्यामुळे एवढा मोठा फुगला गेला आहे त्याला आपल्याला कात्री लावता येणं शक्य नाही, परंतु कुठेतरी याची सुरुवात केली पाहिजे. आणि त्यामुळे 4-4, 5-5 महत्वाची खाती ज्यांचा एकमेकाशी संबंध आहे ती एकत्र करता येतील का या दृष्टीने काही प्रयत्न झाले आहेत. ते किती यशस्वी झाले, ते कशा प्रकाराने अंमलात आणताना, याचं कारण नोकरशाही देखील आहे ना, याच्यामध्ये सल्ला देणाऱ्या नोकरशाहीचा देखील मी त्याला वेस्टेड इंटरेस्ट असं म्हणणार नाही, परंतु त्यांचं देखील काही म्हणणं आहे ज्याची दखल घ्यावी लागेल. आणि त्यामुळे या सगळ्याचा साकल्याने विचार करून माझ्या संमतीने आज रात्रीपर्यंत जी मंत्रिमंडळाच्या खात्यांची घोषणा होईल त्यातनं आपल्या समोर येईल की किती प्रकारची खाती संकलित करण्यामध्ये, एकत्रित करण्यामध्ये नरेंद्र मोदी यांना यश मिळालेलं आहे. हे काम अवघड आहे. पसारा पसरवणं सोपं आहे, पसारा आवरणं अवघड आहे आणि हे आवरण्याचं काम आहे. त्यात कटुता पण उत्पन्न होऊ शकते, त्यात इतर अनेक व्यावहारिक आणि प्रशासनिक अडचणी देखील निर्माण होऊ शकतात. आणि त्यामुळे जपून, फार गाजावाजा आणि फार त्याच्याबद्दल आत्ताच चर्चा न करता, परंतु हे करण्याचा इरादा नरेंद्र मोदींचा जो आहे तो अतिशय स्पष्ट आहे. आणि त्यातनं जर 4-4, 5-5 प्रमुख खाती एकत्रित झाली, जसं आपण म्हणतो की ट्रान्सपोर्ट, सिव्हिल एव्हिएशन, शिपिंग, या प्रकारची खाती समजा एकत्र करता आली, तर मग त्याच्यातनं आपल्याला त्याला एक नेतृत्व देता येईल, त्यांच्या हाताशी काम करणारे 2-3 राज्यमंत्री ठेवता येतील आणि त्यातनं त्या खात्याचा एकात्म विचार होऊ शकेल. अशा प्रकारची याच्या मागची भूमिका आहे. पण ती प्रत्यक्षात कशा प्रकारे अंमलात आणली जाते ते आपल्याला काही काळानंतर कळेल. आत्ता त्याबद्दल फार विस्ताराने बोलण्याची आवश्यकता नाही. सहस्त्रबुद्धे, तुमच्या पक्षाचा जो गुड गव्हर्नन्स सेल आहे त्याचे तुम्ही प्रमुख आहात. हा सेल या सरकारवर कसा अंकुश ठेवणार आहे? गुड गव्हर्नन्स सेलचं काम अंकुश ठेवणं असं नाही आहे, कारण ते काम करण्यासाठी पक्षात वेगवेगळ्या प्रकारची व्यासपीठं आहेत. परंतु सुशासनाच्या संबंधामध्ये काम करणारे मंत्री आणि त्यांचे सहकारी यांना मार्गदर्शन करणं, त्यासाठीचा एक अभ्यास करणं, त्यासाठीची काही धोरण निश्चिती करणं, एका राज्यामध्ये घडून आलेल्या चांगल्या उदाहरणांचा कित्ता अन्य राज्यांनी गिरवावा याकरता काही प्रयत्न करणं आणि जे चांगलं काम सरकारचं होतं आहे त्याच्याबद्दल काही ना काही अभ्यासात्मक अशा पद्धतीची काही डॉक्युमेंटेशनची रचना करणं हे या सेलचं काम आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी असते, तिचं संकलन करून, तिचं विश्लेषण करून ते लोकांच्या समोर आणणं. आणि सुशासनाचा जो मुख्य भाग आहे की जो नरेंद्र मोदींनी त्यांच्या राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने अंमलात आणला की जनतेबरोबर जो आपला संपर्क आहे तो अतिशय चांगला राहील, कामांचा जो निपटारा आहे, कामं चांगल्या गतीने पार पाडली जाणं आणि त्यातनं एक उरक सरकारच्या लेखी असणं, हा उरक लोकांपर्यंत पोहोचेल, कुठल्याही प्रकारे निर्णय प्रक्रिया अडून राहणार नाही हे बघितलं जाईल.
या दृष्टीने जी काही व्यवस्थापन शास्त्राची जी एक स्थापित तत्व आहेत त्यात नवीन काही नाही, ती तत्व या प्रशासकीय रचनांमधून कशी अंमलात आणली जातील याच्या पद्धतीने काही विचार करणं, त्यासाठी काही मार्गदर्शन असं मी म्हणणार नाही, परंतु प्रशिक्षणात्मक काही गोष्टी अंमलात आणणं या प्रकारचं काम या सुशासन प्रकोष्ठाचं आहे. आणि त्यातनं एक विशेषतः राज्यांच्या संदर्भामध्ये मी म्हणतोय की एक चांगली एक आरोग्यप्रद अशा प्रकारची स्पर्धात्मक प्रवृत्ती देखील वाढीला लावण्यामध्ये आम्हाला काही प्रमाणात आतापर्यंत यश मिळालेलं आहे. आणि मला असं वाटतं की आमच्या या प्रकोष्ठाचा हा जो सेल आहे, हा जो कक्ष आहे, त्या कक्षाचं याच प्रकारचं काम इथून पुढे सुरू राहील. अर्थात हा कक्ष अस्तित्वात आला त्यावेळी केंद्रामध्ये आमचं सरकार नव्हतं, त्यामुळे केंद्रात सरकार आल्यानंतर या प्रकारच्या कक्षांनी कसं काम करावं याबद्दल अजून विचार करावा लागेल. पण माझी खात्री आहे की या कक्षाचं काम, कारण आज आपल्या देशामध्ये कुठल्याही पक्षाकडे अशा प्रकारची रचना नाही, ती आमच्याकडे आहे. मला असं वाटतं की ती प्रभावीरित्या आम्ही वेगळ्या संदर्भामध्ये परंतु निश्चितपणे राबवू शकू. विनय सहस्त्रबुद्धे, धन्यवाद. तुम्ही या आजच्या दिवशी, घाई गर्दीच्या दिवशी वेळात वेळ काढून आलात. माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. या सरकारने काम करावं, लोकहिताचं काम करावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. आपण बघूया काय होतंय, पण निदान जनतेच्या शुभेच्छा आज या सरकारबरोबर आहेत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर इतर पाहुण्यांकडे जाऊया. प्रश्न पहा ब्रेकपूर्वी. मंत्रिमंडळाच्या गठनातून मोदींनी नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का? 82% लोक म्हणतात होय, नवा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा संदेश जो आहे त्याची अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्न मी विचारणार आहे सर्वच पाहुण्यांना. ब्रेक नंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. विनय सहस्त्रबुद्धेंनी नेमकं काय या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून साधायचं आहे हे सांगितलेलं आहे आपल्याला. मंत्रिमंडळाची वैशिष्ट्य काय त्यावरही आपण चर्चा केली आहे. पण सतीश देसाई, मला एक गोष्ट तुमच्या नजरेला आणायची आहे आणि तिला किती महत्त्व द्यावं हे तुम्हाला विचारायचं आहे. आता काही जण फेसबुकवर किंवा ट्विटरवर हे लिहित आहेत की हा सगळा शपथविधी होत असताना तुम्ही प्रत्यक्ष ऐकलत की नाही माहिती नाही, पण जेव्हा शपथ घेण्याचा कार्यक्रम संपला तेव्हा भारत माता की जय अशा जशा घोषणा झाल्या तशी एक घोषणा जय श्रीराम म्हणून पण आली, तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण यावर काही लोक आक्षेप घेत आहेत. दुसरं म्हणजे साध्वी रितांबरा असेल किंवा विश्व हिंदू परिषदेचे इतर नेते असतील, यांना सन्मानाने पुढच्या रांगात बसवण्यात आलं होतं, यालाही काही लोकांचा आक्षेप आहे. ही धोक्याची सूचना आहे असं हे लोक म्हणतायत. तुम्हाला या गोष्टीला किती महत्त्व द्यावं असं वाटतंय? आणि या गोष्टीला महत्त्व द्यावं असं वाटतं अशा करता की ही तर सुरुवात आहे. आगे देखो क्या क्या होता है. आजचा खरं म्हणजे पहिला दिवस आहे, तेव्हा आजच्या पहिल्या दिवशी असं काही बोलणं योग्य होणार नाही. पण या संबंध त्यांच्या राजकारणाच्या प्रवाहाची सुरुवात आहे. आणि त्यामुळे आज तुम्ही पाहिलं असेल तर फिल्मी नटनट्या जे मेंबर ऑफ पार्लमेंट नाहीत, खासदार म्हणून नाहीत, ते दुसऱ्या लाईनीत बसलेले होते. आणि शरद पवारांसारखे किंवा आणि ज्येष्ठ जे काही नेते होते ते तिसऱ्या लाईनीमध्ये चौथ्या रांगेमध्ये बसलेले होते. हा त्यांचा प्रोटोकॉलचा भाग असेल किंवा आदरणीय पंतप्रधानांचे मंत्र म्हणून असतील, ही जरी गोष्ट असली तरी ज्या पद्धतीने संबंध हे शो अरेंज केला गेला त्याच्यामध्ये एक वेगळा संदेश सुद्धा देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आहे हे आपण पाहिलं पाहिजे. कारण संबंध पहिली लाईन ही त्या पद्धतीने संबंध भरलेली होती. माझा आक्षेप त्या व्यक्तीनं नाहीये, पण ज्या नैतिक मूल्यांच्या गोष्टी आपण सातत्याने करतो, एक नवीन आशादायी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, अच्छे दिन आने वाले असं म्हणतो, त्या सगळ्या दिवसांची सुरुवात अशीच होणार आहे का? आणि जर असंच होणार असेल तर मग पुन्हा एकदा 1992ला जे झालं त्या पद्धतीचं वातावरण पुन्हा देशामध्ये व्हायला काही वेळ लागेल असं मला वाटत नाही. असं होऊ नये. पण हे सगळं पाहिलं की असं वाटतं मला, विनय सहस्त्रबुद्धे आहेत का नाही मला माहिती नाही आता चॅनलवरती, पण ते असतील तर मला त्यांना एक विनंती करायची आहे की ज्या लष्कर प्रमुखांना आपण मंत्रिपद दिलेलं आहे त्याबाबतची आपली नेमकी भूमिका काय आहे. लष्कराला आपण हा संदेश देणार आहोत का की तुम्ही एका कुठल्या तरी पक्षाचे सभासद व्हा आणि पक्षीय मनोवृत्ती बाळगा, असा संदेश या निमित्तानं लष्कराला देताय का? आजपर्यंत भारताचं लष्कर हे या सगळ्या गोष्टींच्या पासून अलिप्त होतं. पाकिस्तानचं लष्कर ज्या पद्धतीने काम करतंय त्याच पद्धतीने भारताच्या लष्करानेही काम करावं का? नेमकी त्या पूर्व लष्कर प्रमुखांना मंत्रिपद देण्याच्या मागची भारतीय जनता पक्षाची आदरणीय पंतप्रधानांची नेमकी भूमिका काय याचाही खुलासा सहस्त्रबुद्धे साहेबांनी करावा. आणि सहस्त्रबुद्धे साहेबांच्या बद्दल आदर बाळगून त्यांच्या स्वतःच्या बाबतीत आजचे दिन आनेवाले आहे ही सुरुवात व्हावी अशी ते आपण त्यांना विचारूया. पण आता या क्षणाला ते आपल्या सोबत नाहीयेत. मला हाच मुद्दा अविनाश धर्माधिकाऱ्यांकडे न्यायचा आहे. अविनाश धर्माधिकारी, या सरकारला लोकांनी जी प्रचंड मतं दिलेली आहेत
ती केवळ काम करण्यासाठी दिलेली आहेत. आम्हाला विकास पाहिजे, आम्हाला प्रोग्रेस पाहिजे, आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे असं तरुण पिढी सांगते. आणि दुसऱ्या बाजूला आता सतीश देसाई जे म्हणतायत की समजा श्रीरामाच्या घोषणा पुन्हा झाल्या, पुन्हा बाबरी मशिदीचं वातावरण पुन्हा निर्माण होईल का अशी शंका काही लोकांना वाटते. साध्वी रितंबरा यांसारख्यांना प्रतिष्ठा मिळेल का अशी शंका आहे. परवा प्रताप भानू मेहता हे जे विचारवंत आहेत त्यांनी जो लेख लिहिलाय त्याच्यामध्ये सुद्धा ही शंका व्यक्त करण्यात आली आहे. मला सांगा, नरेंद्र मोदींनी हा बॅलन्स कसा साधायचा? ऍक्च्युली आपण आता आज पहिलाच दिवस आहे आणि सुरुवात होते, तरी मी त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आय विल स्टिक माय नेक आउट, म्हणजे स्टेकला लावतोय हे सांगण्याचे. जो काही हिंदुत्व परिवार आहे सगळा, त्यामधल्या टोकाच्या वृत्तींना नरेंद्र मोदी जागेवर ठेवतील. माझं म्हणणं आहे की एक प्रकारे त्याचं इंडिकेशन आपण निवडणुकीच्या काळात पाहिलंय की तसा प्रवीण तोगाडी यांचा काही फार निवडणुकीच्या संदर्भात आवाज येऊ नाही दिला. बरोबर आहे. एक दोघांनी काही अतिरेकी विधानं केली, त्यांना निरोप पोचते झाले आणि त्यांचे आवाज जागेवर आले. हे जे विकास आणि सुशासन आणि सबका साथ सबका विकास, तर मी माझा फार तर आपण म्हणूयात मी काही कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता नाही, पण माझा ह्याच्यावर विश्वास आहे. माझा गुजरातमधलं ट्रॅक रेकॉर्ड जर पाहिलं, तिथल्या विकास प्रक्रियेमध्ये सुद्धा जे वेगळेपणा येऊ न देता पण सर्वसमावेशक, म्हणजे इलाज नाही म्हणून शब्द वापरतोय की मुस्लिम समाजाला सुद्धा सहभागी केले. एक फार मोठा घटक त्याचा मोदींच्या विकास प्रक्रियेबद्दल आनंदी आहे. आता एका बाजूला हे आहे, पण ते शेवटी तो परिवार आहे हो, आणि त्यातले जे त्यांना बोलवणे एक प्रकारे त्यांची पण ऐतिहासिक अपरिहार्यता आहे. आपल्याला आठवत असेल अनेकांना की लालकृष्ण अडवाणींनी एकदा जिनांच्या बद्दल बरे उद्गार काढले तर सगळा संघ परिवार त्यांच्यावर नाराज होता. खरं म्हणजे अडवाणीजींचं नेतृत्व तिथे दुबळं ठरलं. जसवंत सिंग यांनी सुद्धा असंच जिनांच्या बद्दल काही बरे उद्गार किंवा हे, तर आज तर पक्षातनं जसवंत सिंग संपल्यात जमायत. नरेंद्र मोदींना सबका साथ सबका विकास म्हणजे ते सबका साथ म्हणजे त्यांना तो सगळा संघ परिवारही बरोबर घेऊन पुढे जाणं आवश्यक आहे ना. पण मला हा वाटतो विश्वास की ते त्यातल्या अतिरेकी प्रवृत्तींना डोकं वर काढू देणार नाही. एवढंच नाही तर ऍक्च्युली तसे कोणी जर 92च्या आठवणी काढल्या किंवा 2002च्या, वैयक्तिक मला धस्त होते सांगतोय, कारण की दगड मारून मोहोळ उठवण्यातला तो उद्योग आहे. आपण सर्वांनी मिळून खरं म्हणायला पाहिजे की पास्ट इज पास्ट, नवा भविष्यकाळ घडवू. मला तर ते आश्वासन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये दिसतं. मला आशा एक वाटते उरतो मुद्दा जनरल व्ही के सिंग यांच्या बाबतीतला. हो बरोबर आहे. एकच मुद्दा उरतो. हो, आजच्या तारखेला आर्मीच्या नियमांमध्ये कुठे अशी काही व्यवस्था नाहीये की निवृत्तीनंतर तुम्ही राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात येता कामा नये, अशी व्यवस्था नाहीये. काही नैतिक संकेत पाळायला पाहिजेत. प्रशासनाबद्दल असं असतं की तुम्ही राजीनाम्यानंतरचे अमुक अमुक एवढा काळ हे कॉर्पोरेट किंवा कोणत्या पदावर जाता कामा नये, म्हणजे त्या पदावर मी असताना त्या विशिष्ट क्षेत्राला मी फेवर करणार नाही ना. पण पुन्हा मी म्हणतोय की भारतीय आर्मीची परंपरा कमालीची दैदिप्यमान आहे, आणि एक निवृत्त जनरलनी निवडणूक लढवून आता ते काही मिनिस्टर बनतायत म्हणजे लगेच भारत पाकिस्तानच्या वाटेला चाललंय, हे जरासं फार फेच्ड, म्हणजे जास्ती ताणलेलं. एकीकडे लष्कराची परंपरा आपली निश्चितपणे नॉन पॉलिटिकल आहे, आणि आपल्या देशाची लोकशाही व्यवस्था आणि घटनात्मक ही पण पक्की आहे की ती अशी लष्कराला हात लावता येणार नाही. त्यामुळे त्या मुद्द्याची फार नाही काळजी करण्याचं कारण नाही. अगदी. मी देशपांडे यांच्याकडे जाणार आहे. विवेक देशपांडे, मला तुम्हाला विचारायचं आहे, फार थोडा वेळ आहे, पण मला सांगा, नरेंद्र मोदी सरकारने कोणतं पहिलं काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला या संदर्भात असं मला वाटतं की सुरुवातीला देसाईंनी जी एक चिंता व्यक्त केली आणि आत्ताच्या नंतरच्या याच्यासुद्धा त्यांनी जो एक हा विषय काढला की लष्कर प्रमुखांना मंत्रिमंडळात घेतल्याने लष्कराचं राजकारण होणार का, मला असं वाटत नाही. आणि याच्यावरनं मला असं वाटतं की नरेंद्र मोदी या बाबतीमध्ये अत्यंत काटेकोरपणाने या गोष्टीकडे पाहतील. उलट माझं असं म्हणणं आहे की लष्कर प्रमुखांसारखी माणसं, लष्करातून आलेली किंवा पोलीस अधिकारी सत्यपाल सिंगांसारखे कमिशनर ज्यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, असे लोक जर राजकारणात आले, त्यांना जर त्यांच्या विषयांचे मिनिस्ट्री जर त्यांना हाताळायला दिली
तर ते जास्त योग्य तऱ्हेने ते हाताळू शकतील असं मला वाटतं. लष्करात राहिले किंवा पोलीसमध्ये राहिले किंवा आणखीन कुठल्या याच्यात राहिले त्यामुळे त्याचा परिणाम तिथल्या याच्यावरती होईल असं काही वाटत नाही. कारण आपल्या लष्कराची घडणच अशी आहे की ते कुठल्याही प्रकारे जसं पाकिस्तानमध्ये होतं की लष्कर म्हटल्यानंतर सगळं काही लष्कराच्या ताब्यात जातं. इथे आपल्याकडे तसं काही होणं शक्य नाही. मागे एक अशी भीती आपल्याकडे व्यक्त केली होती की माणेकशहा असताना संबंध राज्यावरती ते कब्जा करण्याची तयारी करत होते वगैरे वगैरे बोललं जात होतं. पण आपल्याकडे ती शक्यता कधीच नाही. बरोबर आहे देशपांडे सर, असं होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. अविनाश धर्माधिकारी सुद्धा याचीच खात्री देत आहे. माझ्याकडे खूप थोडा वेळ आहे. मिलिंद कांबळे, तुमचं काय म्हणणं आहे शेवटी? खरं म्हणजे नरेंद्र मोदी सरकारच्या समोरची जी प्राथमिकता जी असायला पाहिजे ती म्हणजे जी महागाई नियंत्रणात आणणं. खरं म्हणजे काही ते सोपी गोष्ट नाही, त्याला वेळ लागेल, परंतु प्रायोरिटीचे जे विषय आहेत ती म्हणजे महागाई नियंत्रणात आणणं. अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये ज्या प्रकारे 5 वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते ते भाव स्थिर ठेवणं. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्यांनी सार्क देशाच्या पंतप्रधानांना बोलून एक शेजारी राष्ट्राची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचबरोबर ब्रिक्स कंट्रीच्या लोकांना कोणाला बोलवलं नाही. कारण तुम्ही जर बघितलं तर ब्राझील, रशिया, चायना आणि इंडिया ह्या सगळ्या इमर्जिंग इकॉनॉमी आहेत. पुढच्या काळातलं जे आव्हान आहे ते चायनाच्या सोबतचं आव्हान आहे. त्यामुळे आणि चायना हा आपल्या बाजूनी सरकतो आहे सगळ्या बाजूंनी. त्यामुळे शेजाऱ्या राष्ट्रांची मोठ बांधणं आणि नरेंद्र मोदी यांचे जपानच्या सोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे हे शेजारी राष्ट्र आणि जपान याच्या मदतीने चायना हा पुढच्या काळात खूप मोठा आपला कॉम्पिटिटर असणार आहे. त्याच्या दृष्टीने ती पावलं त्यांची दिसतायत असं मला वाटतं. इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे मागच्या सरकारनी डॉक्टर मनमोहन सिंगनी काही गोष्टी दलित उद्योजकांसाठी ज्या केलेल्या आहेत, विशेषतः मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसकडून 4% खरेदी करण्याचा जो निर्णय केलेला आहे, त्याचबरोबर 200 कोटीचं व्हेंचर कॅपिटल फंड दलित उद्योजकांसाठी सपोर्ट करण्यासाठीचं जे केलेलं आहे, इथपासून ते अनेक विषय अफर्मेटिव्ह ॲक्शनचा विषय आहे. इंडियन इंडस्ट्रीनी भारताच्या पंतप्रधानांना म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही सोशल इन्क्लुजन आणि फायनान्शियल इन्क्लुजनवरती काम करू. या देशाचा जो विकास आहे हा विकासामध्ये सर्व समाज घटकाला सामावून घेणारा विकास असला पाहिजे. देशाचा विकास हा व्हर्टिकल विकास होता कामा नये, तो हॉरिझॉन्टल विकास असला पाहिजे. हे नरेंद्र मोदींच्या समोरची आणि त्यांच्या मंत्रिमंडळासमोरची मोठी आव्हान आहे. मिलिंदजी, तुमचा मुद्दा पोचलेला आहे आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय. मला माफ करा, माझा वेळ अगदीच संपलेला आहे. शेवटी मी जाणार आहे दीक्षित सरांकडे. दीक्षित सर, शेवटी काय सांगाल? मला असं वाटतं की नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळ रचनेचं आणि एकूण त्यांच्या येण्याचं मनःपूर्वक स्वागत करत असताना देखील देशाच्या विविध प्रश्नांवरती मतभिन्नता व्यक्त करणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, इथपर्यंत टोक गाठू नये. म्हणजे देशाचा कोंडवाडा करण्याचं काही कारण नाही, म्हणजे सगळा इतिहास विसरून जा असं म्हणण्याचं काही कारण नाही. सतीश देसाई जे जनरल व्ही के सिंगांच्याबद्दल म्हणतायत ते एक महत्त्वाचं कारण असं आहे की त्यांचं करेज आणि कन्व्हिक्शन नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पीएमओ ऑफिसवरती फार गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. टाटा ट्रॅक्सच्या खरेदीच्या संदर्भात 14 कोटी रुपये, हे सगळं आता या निमित्ताने पुढे येणार आहे. अनेक विषय आहेत. त्यांनी सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञांचं काय करणार हे पुढच्या काळात ठरणार आहे. प्लॅनिंग कमिशनचं काय करणार, एनएसीचं काय करणार, हे सगळं येत्या काळात ठरणार आहे. पण त्यांच्या सुरुवातीच्याच योजनेला काही चुकीच्या गोष्टींचा संदेश जाऊ नये अशी आपली भूमिका आहे. परंतु साध्वी ऋतंभरांसारख्यांना पुढच्या रांगेमध्ये बसवणं ही मला वाटतं अत्यंत चुकीची गोष्ट आहे, हे स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे. कारण या देशाची जी परंपरा आहे, आपण जर ते वेगवेगळ्या देशाचे प्रमुख आलेले बघितले, त्याच्यात बौद्ध आहेत, मुस्लिम आहेत, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत. आणि आपला प्रयत्न असा आहे की भारत हा एक सेक्युलर परंतु त्याचबरोबर गव्हर्नन्स करणारा देश, आणि या गव्हर्नन्समध्ये मुख्यतः शेती, अर्थकारण आणि सुरक्षितता ह्याच्यावरती लोकांचं लक्ष असेल. त्यामुळे काय म्हणायचं की मगाशी अविनाश धर्माधिकारी आणि मी बोलत असताना म्हणालो की सिर्फ हंगामा खडा करना हे हमारा मकसद नाही, देश की सूरत बदलनी चाहिए. त्याच्यासाठी ते काय करतात हे बघितल्यानंतर त्याच्यावरती प्रतिक्रिया देता येणं शक्य होईल. अगदी बरोबर आहे. सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, देश की
सूरत नहीं सीरत बदलनी चाहिए अशा ह्या काव्याच्या ओळी आहेत आणि नरेंद्र मोदी ते करतील अशी अपेक्षा आहे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, मंत्रिमंडळाच्या गठनातून मोदींनी नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का? 86% लोक म्हणतात होय, हा नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी मी इतकंच म्हणेन की आजपर्यंत पॉलिसी पॅरालिसिस, धोरण लकवा झालेलं सरकार आपण पाहिलेलं आहे. आता दणक्यात काम करणारं सरकार दिसू द्या. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.